नमस्कार. मी सौ विद्या जयंत झुंनरे. माझ्या कथेचं नाव आहे उद्ध्वस्त. आमचं घर तसं मोठं, मागून पुढून मोकळी जागा, मागच्या दारी भलं मोठं जांभळाचं डवरलेलं झाड, गच्चीवर सुद्धा त्याच्या फांद्या उतरू पाहत होत्या. असंच एकदा रोजच्या प्रमाणे गच्चीवर जाऊन त्या झाडाशी हितगुज साधण्याच्या प्रयत्नात एका वेगळ्याच गोष्टीने माझं लक्ष वेधलं. समोरच्या बिल्डिंगच्या सज्जावर एक कबूतर आपले घरटे तयार करत होते. एक एक काडी जमवून अगदी गोल सुरेख घरटे. त्यात कुठून कुठून आणलेले कापूस, कापडाचे तुकडे, काड्या यामुळे उबदार झालेले त्यांचे विश्व. कसं कळत असेल ना या मुक्या पक्ष्यांना? ते तर कुठे शिकलेही नाही. मग माणसालाच अशा शिक्षणाची का गरज भासावी? या विचाराने फार आश्चर्य वाटले. माझं आता हे रोजचंच झालं. रोज गच्चीवर गेले की तिथे डोकावून पाहायचे, प्रगती कुठपर्यंत आली आहे. काही दिवसांनी कबूतरने तिथे 2 छोटी छोटी अंडी घातलेली दिसली. मला खूपच आनंद झाला. जसे काही माझ्या घरातच आता या चिमुकल्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळणार. त्या अंड्यांवरती आई कबूतर दिवस रात्र बसून असायची. कधीकधी बाबा कबूतरही तिथे एक फेरफटका मारून जसं काही सगळं व्यवस्थित आहे ना असं बघून जायचा. आणि एक दिवस अचानक तो आवाज कानात घुमू लागला. पटकन वरती पळाले. पाहते तर 2 छोटी छोटी चिमुकलीशी पिल्लं आपल्या आईकडे चोचीचा आ वासून पाहत होती. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ते दृश्य पाहिजे तितके मी डोळ्यात साठवून घेतले. त्या नवीन आईबाबांना झालेल्यांना मुख अभिनंदन देऊन आले. आता तर रोजचा उद्योग की पिलू किती मोठे झाले, की कधी उडतील, कधी झेपावतील, कधी झोपतील. आणि एके दिवशी विचित्रच चित्र डोळ्यासमोर आले. तिथे पिल्लूही नाही आणि त्याचे आईबाबाही नाही. मात्र काही कोवळी पिसं तिथे इतस्ततः विखुरल्याचं स्पष्ट दिसत होतं. हळूहळू सगळं चित्र डोळ्यासमोर दिसलं. काल रात्री ऐकू आली पंखांची फडफड, मांजराचा आवाज, पानांचं सळसळणं. सगळं संपलेलं होतं. खूप वाईट वाटलं माझीच तर नसेल दृष्ट लागली. आता परत हे घर कधीच सावरणार नाही का? त्या दिवशी मन कुठेतरी सारखं भरकटत होतं. आणि काही दिवसांनी परत तेच दृश्य, तेच 2 कबूतर, एक एक काडीचं बांधलेलं घर, काही दिवसांनी अंड्यांवर बसलेली आई कबूतर. खूप आनंद झाला. हार न मानता या मुकपक्ष्यांनी पुन्हा आपले घरटे उभारले होते. एका नव्या आशेने, एका नव्या उमेदीने. त्याच जागी काही दिवसांनी चिमुकलीची पिलंही बाहेर आली. नवीन आशा पुन्हा पल्लवित झाल्या. बालपण किती सुंदर असतं नाही? मग ते माणसाचं असो किंवा एखाद्या पक्षाचं. एक घर पुन्हा उभं राहिल्याचा आनंद अवर्णनीय होता. पण दैवाला कदाचित हेही बघवलं नसावं. एका रात्री पुन्हा तीच पंखांची फडफड, मांजरांचा आवाज, पानांच्या सळसळण्याचा आवाज. दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन बघते तर सगळे संपलेले होते. दुर्दैवाची पुनरावृत्ती झालेली होती. तुटलेलं घरटं, कोवळ्याशा पंखांची इतस्ततः पखरण. वाटलं हे असंच चालणार का? त्यांना जगण्याचा हक्कच नाही आहे का? संसार तर सुरू झाला, पण ते फुलवण्याचं स्वप्न त्यांनी बघूच नये का? की मूक प्राण्यांची काही स्वप्नच नसतात? क्षणात हे सगळं निरर्थक वाटायला लागलं. खूप वाईट वाटलं. मन कशातच लागत नव्हतं. काही दिवसांनी या गोष्टींचाही विसरही पडला. आणि एके दिवशी अचानक परत त्याच ठिकाणी पंखांची फडफड ऐकू आली. बघते तर पुन्हा तेच 2 कबूतर आपल्या मोडलेल्या इवल्याशा संसाराचे तुकडे गोळा करून पुन्हा नव्या उमेदीने ते उभारण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या उमेदीला मी मनोमन सलाम केला. नव्या आशेने, अथक प्रयत्नांनी त्यांनी पुन्हा आपले घरटे उभारले होते. अगदी तसेच गोल उबदार आणि त्यात अगदी दिवस भरलेल्या गर्भिणीसारखेच गोल गरगरीत ते कबूतरही त्या घरट्यात बसलेले होते. आणि बाबा कबूतर दूर उभे राहून जणू काही राखण करत होते. मन खूप उल्हसित झाले. पण म्हणतात ना, मन चिंती ते वैरीनं चिंती. मनात नको नको ते विचार यायला लागले. मी ठरवलं, हे कुठलं मांजर आहे बरं? आपणच लक्ष ठेवायला पाहिजे. आणि मी खरंच माझ्या नकळतच त्या गर्भिणीची जणू पाठराखीण झाले. यावेळेस दैव काही वेगळाच खेळ खेळणार होतं. कोणाच्या ध्यानीमनी नसताना पुन्हा तोच आवाज, पंखांची फडफड आणि पानांची सळसळ. पण मांजरांचा आवाज नव्हता. मी खालूनच वर पाहिले. पुढ्यात असे वाढून ठेवले याची कल्पनाच नव्हती. मांजर जांभळाच्या झाडाचा आधार घेत त्या घरट्यापर्यंत पोहोचले होते.
आणि त्याच्या तोंडात प्रत्यक्ष तेच गर्भिणी कबूतर. जीवाच्या आकांताने त्याची धडपड चालू होती. दोघांमध्ये झटापट झाली. अनेक पंख त्याचे झडून गेले. प्रत्यक्ष मृत्यू ते स्वतःच्या डोळ्याने बघत होते. मी खालूनच ओरडले, मांजराला हाकलले, पण ते अजिबातच बदले नाही. त्याच झाडाचा आधार घेत तोंडात त्या कबुतराला पकडून ते आमच्या गच्चीवर गेले सुद्धा. पंखांची फडफड मात्र तेवढी ऐकू येत होती. काही क्षणांनी तीही बंद झाली. माझ्या डोळ्यातून फक्त आणि फक्त अश्रू येत होते. कदाचित प्रत्येक वेळेस नव्या उमेदीने उभारी घेण्याच्या प्रयत्नांची मी एकटीच साक्षीदार होते. खूप रडले. मी काहीच करू शकले नाही याची खंत वाटली. कदाचित यालाच म्हणतात का जीवो जीवस्य जीवनम. दुसऱ्या दिवशी गच्चीवर गेले तर गच्चीत पंख सगळीकडे विखुरले होते. मी एक एक पंख गोळा केले. पुन्हा त्या सज्जावर पाहिले तर तिथे दुसरे तेच कबूतर जणू आपल्या सहधर्मचारिणीला शोधत होते. त्याच्या डोळ्यातला तो एकाकीपणा, ती अगतिकता, ती उद्ध्वस्तता मला जाणवली. आपल्या उद्ध्वस्त संसाराचं विदारक चित्र तो डोळ्यात साठवून तर घेत नसेल ना. धन्यवाद.